जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 53. हिंदी जैन साहित्यातील मध्यकालीन व तदनंतरच्या साहित्यावर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर हिंदी जैन साहित्याच्या अगदी प्रारंभिक काळाचे अवलोकन करणे अगत्याचे ठरते. स्वर्गीय श्री काशीप्रसाद जायस्वाल यांच्या मते प्राचीन हिंदीचा जन्मकाल हा 10व्या शतकापूर्वी म्हणजे 7व्या-8व्या शतकातील असावा. परंतु बाबू श्यामसुंदरदास तथा पंडित रामचंद्रजी शुक्ल यांनी जैन साहित्य का इतिहास मध्ये हिंदी साहित्याचा विकास काल इसवी सन 12व्या शतकाचा मध्यभाग मानला आहे. हिंदीचा जन्मकाल जरी 6वे किंवा 7वे शतक मानला असला तरी 12व्या-13व्या शतकापासूनच हिंदी साहित्याची शृंखला व्यवस्थितरित्या जोडता येते. प्राचीन हिंदीचा जन्मकाल 10व्या शतकापूर्वीचा मानला असला तरी 12व्या शतकानंतरच हिंदीला पूर्णत्व प्राप्त झालेले दिसते. हिंदी साहित्याची प्रारंभिक रचना खऱ्या अर्थाने जैन कवींनीच केली आहे. अर्थात ही प्रारंभिक रचना राजाश्रयाच्या आधारे केली नसून धर्माश्रय तथा धर्मप्रचार या हेतूंनी केली आहे. बौद्ध तथा जैनांनी स्वधर्म प्रचारासाठी लोकभाषेचे माध्यम वापरलेले दिसून येते. पाली, प्राकृत, अपभ्रंश इत्यादी बोलीभाषांचा स्वीकार सर्वात प्रथम यांनीच केलेला दिसून येतो. हिंदीचा प्रारंभिक काल शालिभद्र सुरीच्या भरतेश्वर बाहुबली रास यापासून परावर्तित झालेला दिसून येतो. या रचनेनंतर प्रामुख्याने चंदनबाला रास, जीवदया रास, स्थूलीभद्र रास, रेवंतगिरी रास, नेमिनाथ रास, कच्छुली रास, पट्टाभिषेक रास, पंचपांडव चरित रास इत्यादी ग्रंथांची रचना झालेली दिसून येते. या सर्व ग्रंथांचे कर्ते जैन मुनीच असल्याचे दिसतात. त्यांनी काव्यात्मक माध्यमाद्वारे कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचे वर्णन करून आदर्श प्रस्थापनेचा प्रयत्न केला आहे. कबीर, सूरदास, तुलसी यांच्याप्रमाणेच त्यांचे काव्य देखील सांप्रदायिक प्रभावापासून मुक्त नसले तरी त्यात साहित्यिकतेचा अभाव मात्र नाही. सूर, कबीर, तुलसी यांच्या रचनेइतकेच त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. या कवींच्या ग्रंथकृतीतून पूर्णतः शांत रसाचा प्रादुर्भाव झालेला आहे. पृष्ठभूमीच्या स्वरूपात वीर, शृंगार तथा करुण रसांना स्थान दिले असले तरी अंतिम तत्व निवृत्ती असल्याचे पुन्हा पुन्हा कथन केले आहे. त्यांची शैली प्रायः प्रबंधात्मक असून छंद योजनेत विविधतेचा अभाव आहे. काव्यशास्त्रीय रूढी परंपरागत नियमांचा प्रभाव या काव्यांच्यावर कमी असलेला दिसून येतो. वस्तुतः या रचना आपल्या काव्यरूप तसेच शैलीच्या दृष्टीने हिंदी साहित्याच्या विकासाची प्रारंभिक अवस्था असल्याचे सूचित करतात. हिंदी साहित्याचे प्रारंभिक युग इसवी सन 1184 पासून 1350 इतके मानले जाते. या संपूर्ण युगात जैन कवींनीच आपल्या श्रेष्ठ, सखोल, गंभीर व महत्त्वपूर्ण रचना तथा ग्रंथनिर्मिती केल्याचे दिसते. यावरून या प्रारंभिक हिंदी युगाला आपण जैन युग असे नाव दिले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशा प्रकारे हिंदी जैन साहित्य समृद्ध करण्यामध्ये विविध जैन कवींनी व लेखकांनी आपले महान योगदान दिले आहे. आजकाल या साहित्याकडे विशेष लक्ष दिलेले दिसून येत नाही. त्यासाठी धनिक वर्गाने पुढे येऊन मुक्त हस्ताने दान देऊन या साहित्याचे संशोधन, संपादन तथा संघटन करणे जरुरीचे नव्हे तर अत्यावश्यक आहे. मराठी जैन साहित्य. जैन आचार्यांनी व विद्वानांनी प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश भाषांमधून ग्रंथरचना करून भारतीय साहित्यात मोलाची भर घातलेली दिसून येते. या प्राकृत भाषेशिवाय कन्नड, तामिळ, तेलुगू, गुजराती, राजस्थानी
हिंदी इत्यादी भाषेतून त्यांनी ग्रंथरचना केली आहे. कन्नड भाषेत जैनांनी निर्माण केलेल्या साहित्याला तर जैन युग असे म्हटले आहे. या विविध भाषेतील साहित्य रचनेप्रमाणेच काही जैन विद्वानांनी जैन संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून मराठी भाषेत ग्रंथरचना केल्याचेही दिसते. परंतु या मराठी जैन साहित्याची व्हावी तशी वाढ अथवा समृद्धी झालेली आज तरी दिसत नाही. अगदी मोजक्याच अशा प्रकारची मराठी जैन साहित्य रचना केलेली दिसून येईल. मराठी जैन साहित्याची वाढ न होण्याचे प्रमुख 2 कारणे आपणाला सांगता येतील. एक, उत्तरेकडील हिंदी तर दक्षिणेकडील कानडी भाषांचा जैनांवर अत्याधिक प्रभाव पडला होता. 2, तत्कालीन महाराष्ट्रातील भागवत संप्रदायाचा जैनांवर पडलेला प्रभाव. उत्तरेकडील हिंदीचा प्रभाव जैनांवर इतका पडलेला दिसून येतो की त्यांनी संस्कृत प्राकृत ग्रंथावर हिंदीतून टीका लिहिल्या आणि यांचाच अत्याधिक प्रसार होऊन ठिकठिकाणी याच हिंदी ग्रंथांचा वापर होऊ लागला. त्याचप्रमाणे भागवत संप्रदायाने स्वीकारलेल्या मराठीचा प्रभाव तत्कालीन सर्वसाधारण जनांवर प्रभावीपणे पडला होता. कारण ही तत्कालीन मराठी भाषा या लोकांना समजण्यास तसेच आकलन होण्यास सोपी होती. जे मराठी जैन लेखक होते त्यांच्यावरही या संप्रदायाचा प्रभाव सहजासहजी पडला आणि या सर्व गोष्टींचे पर्यावसान मराठी जैन साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध होण्यावर झाला. मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी खोलवर मीमांसा काढण्याचा प्रयत्न केला तर आपणाला असे दिसून येईल की मराठी ही महाराष्ट्राची भाषा असून ती एक प्रादेशिक भाषा आहे. परंतु या प्रादेशिक मराठी भाषेची उत्पत्ती कशी व केव्हा झाली हे मात्र निश्चितपणे अजूनही भाषाशास्त्रज्ञ सांगू शकले नाहीत. मराठी भाषेचा उद्गम आणि विकास या आपल्या ग्रंथात प्राध्यापक कृ. पा. कुलकर्णी यांनी नमूद केले आहे की हिंदी संबंधी जो नियम देशभाषांच्या संशोधनाच्या जोरावर झाला तोच गुजराती व मराठी या संबंधीच्या जैनांच्या धर्मवाङ्मयाच्या संशोधनाच्या बळावर अवश्य मांडता येईल. जैनांचे धर्मवाङ्मय त्या प्रादेशिक भाषेत तयार झाले आहे. उपलब्ध जैन ग्रंथांची भाषा अर्धमागधी प्राकृत शौरसेनी असल्याचे दिसून येते. या प्राकृत भाषेचा व मराठीचा अत्यंत घनिष्ठ असा संबंध आहे. कुवलयमाला ग्रंथकर्ते उद्योतन सुरींनी एकूण 18 भाषांचा उल्लेख केला आहे. त्यात मरहट्ट म्हणजे महाराष्ट्र मराठी भाषेचाही उल्लेख आढळतो. दढ मडह समालगे सहिरे अहिमाण कलहसिले दिन्नले गहिल्ले उल्लविरे तय्य मरहट्टे या वाक्यावरून मराठी माणूस व मराठी भाषा यांची चांगल्या प्रकारे माहिती मिळते. बळकट ठेंगणा श्यामलांगी काटक अभिमानी कलहप्रिय दिले घेतले असे बोलणाऱ्या मराठी माणसांचे सुंदर चित्रण उद्योतन सुरींनी केले आहे. या मराठी माणसाच्या चित्रणाबरोबरच तत्कालीन मराठी भाषा व्यवहारात चांगलीच रूढ असल्याचे समजते. मराठी शिक्क्याचे पहिले वाक्य श्रवणबेळगोळच्या इसवी 983 मधील शिलालेखात मिळते. श्री चामुंडराजे करवियले गंगराजे सुत्ताले करवियले. यातील चामुंडराज व गंगराजे हे दोघेही जैन होते. त्यांचा काळ साधारणपणे 8वे-9वे शतक मानला जातो. वरील वाक्यावरून मराठी भाषा 9व्या शतकात रूढ असून लिपिबद्ध झाल्याचे दिसून येते. कुंदकुंद समंतभद्रादी आचार्यांनी अनेक प्राकृत ग्रंथांची रचना केली असली तरी या प्राकृत ग्रंथातून त्यांनी कुठे मराठीचा उपयोग केलेला दिसत नाही. इसवी 683 पासूनच्या काही शिलालेखात मात्र काही मराठी शब्द आढळतात. ज्ञानकोशाकार केतकर हे प्राकृत भाषेचा उल्लेख जैन महाराष्ट्री असा करून मराठीवर या भाषेचे बरेच ऋण असल्याचे सांगितले आहे.
डॉक्टर तुळपुळे यांच्या मते महाराष्ट्री म्हणजे मुख्य प्राकृत असून या जैन महाराष्ट्रातून मराठीचा उद्गम झाला असावा. या मताला अनेक विद्वानांनी संमती दिल्याचेही दिसते. मराठी ही महाराष्ट्राची भाषा असून या महाराष्ट्रात जैन समाजाचा इतिहास देखील प्राचीन असल्याचे काही उदाहरणांवरून सांगितले जाते. स्वामी समंतभद्रांनी जेथे आपला विजय प्रकट केला ते करहाटक म्हणजे कराड म्हणजे आताचे कराड जिल्हा सातारा व अर्हत बली आचार्यांनी जेथे साधू संघाचे संमेलन बोलावले होते ते महिमानगर म्हणजे आताचे महिमानगड जिल्हा सातारा. काष्टा संघाची सुरुवात जेथे झाली ते नंदीतटनगर म्हणजे सातारा. तसेच अपभ्रंश धर्म परीक्षेचे रचनास्थान झालेले अचलपूर ही सर्व ठिकाणे महाराष्ट्रातीलच आहेत आणि याच महाराष्ट्रातील जैन विद्वानांनी मराठी जैन साहित्य करण्यास हातभार लावलेला दिसतो. मराठी जैन साहित्याचे अवलोकन केले असता आपणाला मराठी जैन साहित्य 15व्या शतकापूर्वी जास्त प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. 15व्या शतकापासून पुढे मात्र साहित्याची सरिता प्रवाहित झालेली दिसते. मराठी जैन साहित्य रचनेत ज्यांनी आपले योगदान केले आहे त्यांची संक्षिप्तरित्या माहिती देण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. ही माहिती आपण पुढील भागामध्ये वाचणार व ऐकणार आहोत.